श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे कालभैरव जयंती. या कालभैरव जयंतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. कालभैरव हे भगवान शंकरांचे रूप मानले जाते. निशा काळात कालभैरव देवाची पूजा केली जाते. कालाष्टमी व्रताच्या दिवशी भगवान शंकरांचे उग्र रूप असलेल्या कालभैरवाची पूजा केली जाते. हा दिवस तंत्र साधनेसाठी योग्य मानला जातो. कालभैरवाला शिक्षा देणारा देव देखील म्हणतात, त्यामुळे त्यांचे हत्यार शिक्षा आहे. तसेच या दिवशी जर आपण कालभैरव देवांची पूजा केली तर सर्व प्रकारचे संकटे लगेच दूर होतात. असे मानले जाते की कालभैरवाची पूजा केल्याने मनुष्याला भीतीपासून मुक्ती मिळते. कालभैरवाची पूजा केल्याने नकारात्मक शक्ती, वाईट बाधा आणि भूतपिशाच यांसारख्या समस्यांना कधी सामोरे जावे लागत नाही. पंचांगानुसार अष्टमी तिथी 22 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:07 सुरू होईल, तर ती 23 नोव्हेंबरला संध्याकाळी 7:56 चालू राहील. उदय तिथीनुसार 23 नोव्हेंबरलाच आपल्याला कालभैरव जयंती साजरी करायची आहे. आता ही कालभैरव जयंती कशी साजरी करावी, तसेच या दिवशी नैवेद्य कोणता दाखवावा, मंत्र कोणता म्हणावा, तसेच कोणते सेवा व कोणत्या उपाय करावे, तसेच आता जर तुमच्याजवळ मंदिर नसेल तर घरामध्ये पूजा कशी करावी किंवा मंदिरामध्ये जाऊन पूजा कशी करावी, याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम कालभैरवाय नमः लिहायला विसरू नका. आता उद्या आहे कालभैरव जयंती. या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. आता आपल्याला कालभैरव जयंती ही सायंकाळी साजरी करायची आहे. मग सायंकाळी 6 नंतर तुम्ही उपाय व सेवा करू शकता. पण आपण या दिवशी सकाळी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहे की ज्यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता ही दूर होईल. तसेच घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा व्यसनाधीन असेल किंवा लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला या वस्तू उद्या टाकायच्याच आहे. आता या दिवशी पवित्र तीर्थस्थानी आंघोळ करणे, स्नान करणे याला खूप महत्त्व आहे. पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही, म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. तसेच आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे. काळे तीळ, गंगाजल आणि थोडंसं कच्चं दूध आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. या 3 वस्तू टाकत असताना आपल्याला ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. अगदी प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या 3 वस्तू टाकून मग आंघोळ करायची आहे. यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता ही देखील दूर होत असते. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. आपल्याला कालभैरव जयंती ही साजरी करायची आहे. मग जर घरी साजरी करणार असाल तर आपण घरी कालभैरवांसाठी नैवेद्य हा बनवायचा आहे. तर प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुम्ही मोहरीच्या तेलाचाच दिवा या दिवशी प्रज्वलित करावा. तसेच आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा देखील दिवा तुम्ही चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये देखील मोहरीचं तेल टाकायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि असा दिवा तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करावा. या दिव्याखाली एक प्लेट ठेवायची आहे. प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवावे आणि त्यावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. आता या दिवशी आपण देवघरामध्ये पूजा करणार आहोत. आता कालभैरवांच्या मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर घरीच आपण कालभैरवांची पूजा करायची आहे. त्यासाठी आपल्याला नैवेद्य देखील बनवायचा आहे. तर नैवेद्य आपण बाजरीची भाकर, वांग्याचं भरीत किंवा वांग्याची भाजी, तसेच आपण एक लिंबाची फोड आणि एक कांद्याची फोड या नैवेद्यामध्ये ठेवायची आहे. असा हा साधा आणि सोपा नैवेद्य आपण कालभैरवांना अर्पण करायचा आहे. अगदी मंदिरामध्ये जाणार असाल तरी पण मंदिरामध्ये देखील तुम्ही हाच नैवेद्य अर्पण करायचा आहे. आता आपल्या घरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती आपण प्रथम शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना आपण ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. कारण की भगवान भोलेनाथांचंच रुद्र रूप हे कालभैरव आहे आणि कालभैरवांना न्यायाची देवता असे देखील म्हणतात. कारण की ते कोणावरही संकट हे येऊ देत नाही. तसेच कोणतीही नजरबाधा असेल तर ती कालभैरव देवता दूर करत असतात. त्यामुळे या दिवशी आपल्याला त्यांची पूजा, सेवा ही जरूर करायचीच आहे. आता भगवान भोलेनाथांना आपण अभिषेक करून झाल्यानंतर भोलेनाथांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे. मग बेलपत्र असेल, बेलफळ असेल, धोत्र्याचं फूल असेल तर ते देखील तुम्ही अर्पण करू शकता. ज्या गोष्टी तुम्हाला मिळणे शक्य असेल तर त्या गोष्टी आवर्जून तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहे. आता या अर्पण केल्यानंतर आपल्याला कालभैरवांची पूजा करायची आहे.
तर आता कालभैरव अष्टक हे सर्वांनाच माहीत आहे. आपल्याला कालभैरव अष्टक 11 वेळा म्हणायचं आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने कालभैरव अष्टक म्हणावे आणि म्हणताना आपण मनातल्या मनात न म्हणता मोठ्याने म्हणायचं आहे. आपण जर मोठ्याने कालभैरव अष्टक म्हटलं तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. विशेषतः तुमच्या घरामधील जर मुले ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांना देखील ही सेवा करायला लावावी. यामुळे कालभैरव देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. आता आपण घरी ही सेवा करून झाल्यानंतर हा जो काही नैवेद्य आहे तो नैवेद्य तुम्ही देवापुढे थोडा वेळ ठेवायचा आहे. नंतर घरातील हा नैवेद्य सर्वांनी ग्रहण केला तरी पण चालेल. तसेच आपण जेव्हा देवपूजा करायला जातो त्या अगोदर आपण एक अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे आणि या अगरबत्तीची राख आपण आपल्या कपाळाला लावायची आहे. कपाळाला लावत असताना आपण 8 वेळा ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यामुळे आपल्यावरती येणारी इडापिडा नजरबाधा दूर होत असते. तसेच त्यातील थोडीशी राख रक्षा ही आपण आपल्या घरामध्ये देखील फुंकायची आहे. घरामध्ये टाकायची आहे. घरामध्ये अगदी चारही कोपऱ्यामध्ये, बेडरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये देखील ही रक्षा राख टाकायची आहे. यामुळे देखील आपल्यावरील येणारी सर्व संकटे, इडापिडा जी काही असेल, नजरबाधा जर लागलेली असेल तर ती देखील दूर होत असते. आता आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं, मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो, प्रत्येकालाच आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगले वाटते असे नाही. मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्यावरती कुठेतरी प्रभाव करत असते आणि ही नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे. तसेच आपण देखील बाहेरून भरपूर वस्तू घरामध्ये आणत असतो किंवा आपण देखील आपल्याबद्दल नकारात्मक बोलत असतो. त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही संचार करत असते. आता या दिवशी आपण घरामध्ये ही पूजा सेवा करून झाल्यानंतर आता आपल्या जवळपास जर कालभैरवांचं मंदिर असेल तर आपण तिथे जायचं आहे किंवा अगदी भोलेनाथांच्या मंदिरामध्ये गेला तरी पण चालेल. आता तिथे गेल्यानंतर आपण कालभैरवांजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग तुम्ही तिथे देखील चौमुखी दिवा प्रज्वलित करू शकता किंवा तिथे दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये थोडंसं मोहरीचं तेल हे अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपण कालभैरवांच्या मंदिरामध्ये जात असताना आपण एक नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे. हे नारळ आणि खडीसाखर कालभैरवांना अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपण कालभैरवांना जिलेबी अर्पण करू शकता. तसेच आपण जो काही नैवेद्य आणलेला आहे, मग वांग्याची भाजी, बाजरीची भाकर, कांद्याची फोड तसेच लिंबाची फोड हा नैवेद्य तुम्ही कालभैरवांना अर्पण करायचा आहे. लिंबाची माळ बनवलेली असेल तर ती देखील कालभैरवांना तुम्ही तिथे अर्पण करू शकता. आता आपण कालभैरवांचं दर्शन घ्यायचं आहे आणि तिथे बसून आपण कालभैरव अष्टक 11 वेळा म्हणायचं आहे किंवा ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा करायचा आहे किंवा अगदी तुम्ही घरी देखील हा जप करू शकता. तसेच जर मंदिरामध्ये 5 ते 7 या वयोगटातील जर मुले असतील तर त्या मुलांना आपण चणे आणि जिलेबी प्रसाद म्हणून वाटायचे आहे. यामुळे कालभैरवांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. आता या दिवशी आपण ही सेवा सायंकाळी करायची आहे. आता मंदिरामधून आपण डायरेक्ट घरीच यायचं आहे. आपण जर मध्ये कुठे थांबलो किंवा कुणाच्या इथे केलो तर आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि या दिवशी कालभैरव अष्टक आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही जरूर म्हणावे.